शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। राज्यात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून आता संघर्षाची ठिणगी पडलीये। सांगली जिल्ह्यात या महामार्गाला होणारा विरोध आता टोकाला पोहोचला असून एका शेतकऱ्यानं आपल्या मुक्या प्राण्यांच्या माध्यमातून दिलेला लढा सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतंय। सांगलीतील घोगाव येथील शेतकरी पंडित मारुती कोळेकर यांनी आपल्या लाडक्या बैलांच्या अंगावर शेती वाचवा आणि जमीन आमच्या हक्काची असे शब्द लिहून सरकारचा अनोखा निषेध नोंदवलाय। कोळेकर कुटुंबाची 4 हेक्टर सुपीक जमीन या महामार्गात जाणार आहे। ही जमीन म्हणजे केवळ मातीचा तुकडा नसून त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार आहे। ज्या बैलांच्या मदतीनं ते इतरांच्या शेतात मशागत करून उदरनिर्वाह करतात, त्याच बैलांना घेऊन त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। सुपीक जमिनी हिरावून घेतल्या तर आम्ही जगायचं कसं, असा आर्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत। नमस्कार, मी पंडित मारुती कोळेकर घोगाव गावचा शेतकरी आहे। तरी आमची डोंगर साईडला जमीन आहे। कमीत कमी 4 हेक्टर आमची कोळेकर कुटुंबाची जमीन जात आहे या शक्तीपीठ महामार्गाला। तर अशी परिस्थिती आहे, आज सध्या आमचं जे जीवन आहे ते सर्व पूर्ण शेतीच्या जीवावर आहे। हा माझा बैलाचा व्यवसाय, मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा बैलाची कामं करायला जातो मेहनतीची। आज अशी परिस्थिती आहे की या शक्तीपीठ महामार्गाला हजारो एकर जमीन जाणार आहे। हजारो एकर जमीन गेल्यानंतर असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत। शिवाय आमचा हा व्यवसायही बंद पडणार आहे। आम्ही ही जनावरं जगवायची कशावर, आम्ही जगायचं कशावर, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आमच्या जनावरांच्या पण अगदी अस्मितेचा विषय आहे आणि माझं परिपूर्ण मत आहे की पूर्ण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आम्हाला शासनाने सहकार्य करावे। आज आम्ही शेतकरी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग याचा विरोधासाठी आम्ही इथे एकत्र शेतकरी गोळा झाले आहोत। तरी आज आम्ही शेतकरी पंडित कोळेकर यांनी स्वतः यांचा बैल आणला आहे। त्या बैलामध्ये निषेधाचे बॅनर आम्ही आयोजित केले आहे। शक्तीपीठ महामार्ग नकोच असं आम्ही हे केलं आहे। साधारण इथली जमीन 700 ते 700 एकर जात्या, त्यामुळे बैलाला सुद्धा काम राहणार नाही, माणसाला काम राहणार नाही व इथं सर्व डांबरी होणार आहे। इथं सिमेंटचं जंगल निर्माण होणार आहे। की आपण मागील डोंगर पाहू शकता, इथं भरपूर झाडी व वनराईने नटलेलं सौंदर्य परिसर आहे। खाली इथं 4 किलोमीटर गेलं तर पानं नदी आहे, त्यामुळं सुपीक कस्तार माती आहे, ती राहणार नाही। बैलासुद्धा म्हणणं आहे की आता हे आमच्या जमिनीत काय राहणार नाही, माझं काम काय राहणार नाही। त्यामुळे आता निषेध व्यक्त होण्यासाठी 1000 ते 2000 शेतकरी आत्ता उपस्थित आहे। अजून कार्यक्रमाची वेळ चालू व्हायची आहे। धन्यवाद।